लहान मुलं नाहीत किंवा मोठी माणसं नाहीत की त्यांना खिचडी आवडत नाही. नमस्कार सगळ्यांना. आज आपल्याला बनवायची आहे साबुदाण्याची खिचडी. त्यासाठी साबुदाणा घेतलेला आहे मी भिजवून मस्त 4-5 तासात छान भिजतो साबुदाणा. एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे कट करून. हवे तशा आकारात तुम्ही कट करून घ्या. हिरवी मिरची घेतलेली आहे कुटून मिक्सरमध्ये. चवीनुसार मीठ. तुम्ही जर साधं मीठ वापरत असाल तर हे वापरा, आणि जर दुसरं उपवासाचं मीठ वापरत असला तर ते वापरू शकता. आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट थोडासा जाड घ्यायचा वाटून, छान लागतो खिचडीमध्ये. चला तर प्रोसेस बघूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई छान तापलेली आहे. त्यात तेल घालून घेणार आहे मी. तुम्ही तूप पण वापरू शकता. कट केलेला बटाटा घालणार आहे. बटाटा छान तळून घ्यायचा आहे. तुम्ही बटाटा उकडून पण घालू शकता, पण तेलात फ्राय केलेला छान लागतो. तुम्ही कधी ट्राय करा नक्की असा उकडून किंवा तळून. तुम्हाला बटाटा छान आपला तळून झालेला आहे. मस्तपैकी फ्राय झालेला आहे बटाटा. असा झाला की छान लागतो. आता आपल्याला इथे ॲड करायची आहे हिरवी मिरची. छान मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. मिरची जास्त नाही फ्राय करायची. लगेच आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे साबुदाणा. तुम्ही कशा प्रकारे करता नक्की कमेंट करा. सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते बनवायची. शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे घालून. चवीनुसार मीठ टाकायचे. 1 चमचा टाकलेला आहे मी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 5 मिनिटं झाकून ठेवायचे. वाफेवर होऊ द्यायचं 5 मिनिटं. मस्त अशी साबुदाण्याची खिचडी आपली तयार आहे. साधी, सोपी, सिंपल. उपवास म्हणलं की खिचडी आलीच. आणि खिचडीला एक जणाला जेव्हा उपवास असतो तेव्हा घरात प्रत्येकाला खिचडी कशी असते, तर कोणीच नाही की त्यांना खिचडी आवडत नाही.